नमस्कार विद्यार्थ्यांनो. तृतीय वर्ष कला मराठी S4 वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या या द्वितीय सादरीकरणात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापिका स्मिता ओंकारराव माळवे, कै बिंदुरामराव कला वाणिज्य महिला महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मराठी वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या प्रथम सादरीकरणात आपण शिकलो होतो की मराठी आपली जी काही भाषा आहे तिचं स्वरूप आणि वर्णनात्मक पद्धतीने तिचा होणारा अभ्यास आणि त्या दृष्टिकोनातून भाषेचा विस्तार कसा झाला आणि मराठी भाषा हिचा उगम कसा झाला हे आपण शिकलो. आज आपण शिकणार आहोत की मराठी भाषेच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी काय विचार मांडले, त्यांनी त्याच्या संदर्भात काय व्याख्या आपल्या पुढे मांडल्या आहेत हे आपण शिकणार आहोत. बघा, आधुनिक काळामध्ये आपण म्हणतो की भाषेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला लागला आणि हा अभ्यास आपण कशा पद्धतीने करतो आहे तर भाषा देखील एक शास्त्र आहे. संकल्पना सुरुवातीला अमान्य होती, पण ती हळूहळू रुजायला लागली आणि बऱ्याच सर्व तज्ज्ञांनीसुद्धा ती मान्य केलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना भाषा विज्ञानाचा अभ्यासक्रम हा स्वतंत्रपणे आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. भाषेचा अभ्यास आपण तंत्राच्या साहाय्याने जसा करतोच तसा यंत्राच्या माध्यमातून देखील होऊ लागलेला आहे. विविध उपकरणांच्या साहाय्याने सुद्धा आपण भाषेचं अध्ययन करू शकतो आहोत आणि ह्या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मानवी जीवनामध्ये ह्याचा जसा भाषेचा आपण अभ्यास करतो आहोत तसंच भाषेचं नेमकं स्वरूप कसं होतं किंवा भाषा कशी अस्तित्वात आली, तिचा विकास आणि विस्तार कसा झाला, भाषेचं नेमकं स्वरूप काय होतं हे आपण पहिल्या सादरीकरणात शिकलो. आपण आता शिकणार आहोत की भाषेच्या तज्ज्ञांनी निरनिराळ्या भाषेच्या संदर्भात केलेल्या व्याख्या. बघा, आपण बघणार आहोत मराठी संस्कृती आणि भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक नागो कालेलकर यांनी आपल्या भाषा आणि संस्कृती या ग्रंथामध्ये भाषेच्या स्वरूपासंदर्भात अतिशय व्यापक विचार मांडलेले आहेत. नागो कालेलकर म्हणजेच मराठीचे थोर भाषातज्ज्ञ. मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी भाषा ही एक पद्धती आहे असं ते म्हणतात. बघा, आपण जेव्हा म्हणतो की मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनलेली, म्हणजेच आपल्याला मनापासून जे काही आपल्या विचाराच्या माध्यमातून आणि भावना ह्या व्यक्त करायच्या असतात त्या समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी ही भाषा एक पद्धती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ज्याचा मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसतो खरं तर असं ते म्हणतात. भाषेच्या संदर्भात श्री न गजेंद्र गडकर यांनी आपल्या भाषा आणि भाषाशास्त्र या ग्रंथामध्ये भाषेची व्याख्या सांगितली आहे आणि ते सांगताना ते म्हणत आहेत की यादृच्छिक ध्वनिसंकेतांवर आधारलेली समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा होय. यादृच्छिक म्हणजेच काय तर इच्छेनुसार, आपल्याला इच्छेनुसार आपण आपल्या मुखावाटे जे ध्वनी उच्चारण करतो आणि ते संकेतांवर आधारित असतात. समाज व्यवहारात आपण त्या ध्वनी संकेतांचा वापर करतो आणि समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशी पद्धती म्हणजे भाषा होय असं श्री न गजेंद्र गडकर यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात ते यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेल्या समाज व्यवहाराला सहाय्यभूत अशा पद्धतीची भाषा अशी व्याख्या करतात. भालचंद्र नेमाडे काय म्हणतात बघा, की भालचंद्र नेमाडे म्हणतात की खास मानवी अशी संदेश वहनाची व्यवस्था म्हणजे भाषा होय. मानवी संदेश वहनाची व्यवस्था अर्थात आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात, आपण जसं आपण गेल्या सादरीकरणात शिकलो होतो की मनुष्य, प्राणी आणि इतर प्राणी यांच्यामध्ये फरक काय, तर तो मनुष्य भाषा ही बोलू शकतो आणि प्राणी आजही वर्षानुवर्ष जसे संकेत मुखावाटे काढत होते तसेच पद्धतीने आवाज आणि संकेतांवर आधारित त्यांची भाषा असते, परंतु मनुष्य प्राण्यामध्ये हा आणि प्राण्यांमध्ये हा फरक आहे. त्यानंतर पाश्चात्य भाषा तज्ज्ञ एडवर्ड सपीर काय म्हणतात बघा, कल्पना, भावना आणि इच्छा दुसऱ्याला सांगण्याचं स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असणारे मानवी साधन म्हणजे भाषा होय. कल्पना आणि भावना, आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात, आपल्या मनामध्ये ज्या काही भावना असतात, आपण ज्या काही कल्पना करतो, आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात, आपण दुसऱ्या व्यक्तीला कशाच्या माध्यमातून सांगतो तर स्वतःच्या इच्छेनुसारच आपण हे व्यक्त करत असतो
आणि ते व्यक्त करताना जे साधन आपण वापरतो त्याला आपण भाषा म्हणतो, असं एडवर्ड सपीर आपल्या भाषेच्या व्याख्येविषयी म्हणतात. दुसरे प्रसिद्ध भाषातज्ज्ञ, पाश्चात्य भाषातज्ज्ञ आहेत फेर्दिनांद सोस्यूर. हे काय म्हणतात की ध्वनी आणि अर्थ यांची सांगड घालण्याच्या चिन्हांची व्यवस्था म्हणजे भाषा होय. बघा, ध्वनी म्हणजेच आवाज आणि अर्थ म्हणजेच आपण ज्याला म्हणतो की एखाद्या गोष्टीची मूळ संकल्पना आपण ज्या शब्दातून मांडतो तो म्हणजे त्या भाषेचा त्या शब्दाचा अर्थ होय. आणि सांगड घालण्याची चिन्हांची व्यवस्था म्हणजे काय, तर ती भाषा होय, असं फेर्दिनांद सोसूर यांचं म्हणणं आहे. मोरोकेशव दामले हे अतिशय प्रसिद्ध भाषातज्ज्ञ यांनी काय म्हटलंय बघा, शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथामध्ये मानवी भाषा 2 प्रकारची त्यांनी मानलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, एक म्हणजे स्वाभाविक भाषा आणि दुसरी आहे ती सांकेतिक भाषा. स्वाभाविक भाषेमध्ये आवाज, चेहरा, हावभाव यांच्या गुणांनी होणाऱ्या भाषेला ते स्वाभाविक भाषा असं म्हणतात. आपण आवाजाच्या माध्यमातून, चेहऱ्यावरील हावभावाच्या माध्यमातून आपण आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते प्रभावीपणे भाषेच्या माध्यमातून मांडत असतो आणि हे सहजपणे स्वाभाविकपणे आपल्या बोलण्यातून आविष्कृत होत असतं. आणि सांकेतिक भाषा म्हणजेच काय की अमुक अमुक खुणेने अमुक अमुक बाबींचं दर्शन आपण घडवत असतो, परंतु त्या कल्पनेचं आपल्याला ग्रहण करावं लागतं आणि अशा भाषेला कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, आपण एखाद्याला खून करून उभं राहा किंवा बस किंवा ऐकू येत नाही आहे किंवा गप्प बसा, हे सगळं आपण सांकेतिक भाषेच्या माध्यमातून समोरच्यापर्यंत पोचवत असतो. आणि सांकेतिक भाषेचा देखील आपण आपल्या एकंदरीत दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो. स्वाभाविक भाषेचा आपण सहज पद्धतीने वापर करत असतो, त्यामध्ये आपण आवाज, चेहरा आणि हावभाव यांचा वापर करत असतो. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत की थोडक्यात भाषेची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येते की मानवी मनोगत व्यक्त करण्याचं ध्वनिमय साधन म्हणजे भाषा होय. आपण आपल्या मनामध्ये जे मनोगत तयार करत असतो, आपल्याला जे काही व्यक्त व्हायचं असतं ते आपण प्रभावीपणे भाषेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो आणि हे व्यक्त होताना आपण ज्या ध्वनिमय साधनाचा वापर करतो त्याला आपण भाषा म्हणत असतो. भाषा हे खरं तर फार अत्यंत प्रभावी असं माध्यम आपल्याला देणगी स्वरूपात निसर्गाने बहाल केलेलं आहे आणि आपण त्याचा सर्वांनी निश्चित असा उपयुक्त पद्धतीने वापर करायला हवा. भाषा ही संकेतांनी बद्ध असणाऱ्या चिन्हांची व्यवस्था आहे असं आपण म्हणतो. आपण भाषेमध्ये अनेक पद्धतीने चिन्ह वापरत असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले व्याकरण हे चिन्हांच्या व्यवस्थेवर आधारित आहे. भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या चिन्हांना आपण अर्थ देत असतो. एकाने अर्थ दिला, दुसऱ्याने दिला, असं करत करत संपूर्ण समाजात तो शब्द पसरतो, त्याचा अर्थ पसरतो आणि त्या शब्दाच्या मागचे संकेत तयार होतात आणि ही चिन्हांकित भाषा अशा पद्धतीने तयार होत असते. फळ्यावरती लिहिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूला मराठी भाषेमध्ये जेव्हा आपण खडू म्हणतो, त्याच वस्तूला इंग्रजी भाषेमध्ये आपण काय म्हणतो तर चॉक म्हणतो. एकाच वस्तूसाठी दोन्ही भाषांमध्ये हे वेगवेगळे शब्द का बरं, तर या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकत नाही, कारण प्रत्येक समाजामध्ये, समाज व्यवहारामध्ये त्यांनी आपल्या भाषेनुसार, आपल्या संस्कृतीनुसार त्या वस्तूंना वेगवेगळ्या पद्धतीने नावं दिलेली असतात. प्रत्येक समाजाची संस्कृती भिन्न असते आणि प्रत्येक संस्कृतीची काही ठराविक भाषेच्या संदर्भातली अर्थपद्धती आणि संकेत पद्धती ही वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांचे भाषिक व्याकरण हे देखील बऱ्याच वेळेस वेगळे असू शकते. काही वेळा एकाच भाषेमध्ये एखाद्या वस्तूसाठी वेगवेगळे नावं असतात. मराठी बोलींचा आपण अभ्यास केला की ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक भागात तेथे भाषा वेगळी असते. आपण म्हणत असतो 12 कोसांवर भाषा बदलते, याचा अर्थ काय, तर प्रत्येक ठिकाणची भाषा ही तिथल्या वैशिष्ट्यानुसार, स्वरूपानुसार बदलत असते, प्रादेशिकतेनुसार तिच्यात बदल होत असतात. त्यामुळे भाषेमध्ये हे बदल होत असतात. वऱ्हाडी भाषेत काळ्या शब्दाला आपण काया म्हणतो. अहिराणी भाषेत देखील अशा पद्धतीने डोळ्याला डोया म्हटलं जातं. प्रत्येक भाषेत, बोलीभाषेत त्याच्या भागातील काही शब्द हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. तेथील
संकेत देखील काय आहेत, बद्ध आहेत आणि त्यामुळे आपण भाषेचा वापर हा अत्यंत प्रभावीपणे, सुस्पष्टपणे आणि समंजसपणे करायला हवा. भाषेचे वैशिष्ट्य आपण आता नंतर पुढच्या सादरीकरणात बघणार आहोत, परंतु भाषेचं स्वरूप आणि त्याचं एकंदरीत महत्त्व, आपल्या मानवी जीवनामध्ये तिचं असलेलं महत्त्वाचं स्थान याचा आपण या प्रकरणामध्ये नक्कीच विचार करू. धन्यवाद.